नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या इयत्ता 10वीच्या विज्ञान भाग 2 विषयाच्या प्रथम सत्र परीक्षेतील प्रश्नपत्रिकेबद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत। आपली प्रथम सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका ही एकूण 40 गुणांची असेल। विज्ञान भाग 2 या विषयासाठी एकूण 40 गुणांची प्रश्नपत्रिका असणार आहे। यासाठीचा अभ्यासक्रम आपल्या विद्यालयापुरता हा असणार आहे। प्रकरण 1 ते 4। विज्ञान भाग 2 या विषयासाठी अभ्यासक्रम असणार आहे प्रकरण 1 ते 4। यावर एकूण 40 गुणांची प्रश्नपत्रिका असेल। ही प्रश्नपत्रिका बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेप्रमाणेच तिचं स्वरूप असणार आहे। तुम्हाला जी उत्तरपत्रिका दिलेली असेल त्या उत्तरपत्रिकेची आखणी ही इयत्ता 10वीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे। त्यासाठी सर्वप्रथम प्रश्नपत्रिका जी आहे त्या प्रश्नपत्रिकेच्या या बाजूला आपण जवळजवळ 1 ते 1.25 इंचाचा समास आखणार आहोत आणि दुसऱ्या बाजूला याप्रमाणे छोटासा 1 सेंटीमीटरचा समास आखायचा आहे। या ठिकाणी लिहिताना प्रश्न पहिला अ इथे लिहिणार, जे काय असेल खालील प्रश्न सोडवा किंवा त्यातला जो उपप्रश्न असेल तो या ठिकाणी लिहिणार। पुन्हा या ठिकाणी ब इथे प्रश्न लिहिणार, इथे त्याची उत्तरे लिहिणार। अशा पद्धतीने तुम्हाला उत्तरपत्रिकेची आखणी करायची आहे। उत्तरपत्रिकेमध्ये सर्वप्रथम तुम्हाला तुमचा परीक्षा क्रमांक टाकायचा आहे। परीक्षा क्रमांक आपल्या प्रथम घटक चाचणी परीक्षेच्या वेळेस तुम्हाला वर्ग शिक्षकांनी दिलेले आहेतच। उत्तरपत्रिकेवर दिलेल्या ठिकाणी योग्य त्या रकान्यात योग्य त्या जागी आपला परीक्षा क्रमांक अचूक असा नोंदवायचा आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप हे बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपाप्रमाणे असणार आहे। प्रश्न क्रमांक 1 जो आहे हा असेल खालील प्रश्न सोडवा। यामध्ये दिलेले जे काही प्रश्न असतील त्यामध्ये रिकाम्या जागा भरा किंवा सहसंबंध ओळखा। या पद्धतीचे विधान दिलेलं आहे ते चूक आहे किंवा बरोबर आहे ते ओळखा। या प्रकारचे जे काही प्रश्न असतील ते तुम्हाला ते सोडवायचे आहेत। नंतर प्रश्न पहिल्यातला ब जो असणार आहे या ठिकाणी तुम्हाला विधानं दिलेले असतील, त्यात कंसामध्ये पर्याय दिलेले असतील, कंसातील योग्य तो पर्याय तुम्हाला त्या ठिकाणी निवडायचा आहे। अशा प्रकारचा प्रश्न पहिला हा तुमचा 10 गुणांचा असेल। प्रश्न दुसरा जो आहे यामध्ये एकूण 7 उपप्रश्न दिलेले असतील आणि त्यापैकी कोणतेही 5 उपप्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत। प्रश्न सोडवताना जो प्रश्न क्रमांक प्रश्नपत्रिकेमध्ये आहे तोच प्रश्न क्रमांक तुमच्या उत्तरपत्रिकेमध्ये टाकायचा आहे। एकूण 10 गुणांचा हा प्रश्न असेल। प्रत्येकी 2 गुण असे या उपप्रश्नांना गुण असतील। यामध्ये शास्त्रीय कारणे लिहा, टिपा लिहा, थोडक्यात टिप लिहा किंवा एखादी कृती केलेली असेल, आकृती दिलेली असेल त्या आकृतीला नावं द्या किंवा आकृती काढा आणि नावं द्या। अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न तुम्हाला या प्रश्नात असू शकतात। या प्रश्नाचे जे काही गुण असतील तो प्रत्येक प्रश्न हा 2 गुणांचा असेल। प्रश्न क्रमांक 3 हा जो आहे यामध्ये देखील एकूण 7 उपप्रश्न दिलेले असतील आणि त्यापैकी कोणतेही 5 उपप्रश्न तुम्हाला सोडवायचे असतील। विद्यार्थी मित्रांनो, मात्र हा प्रश्न क्रमांक 3 जो आहे हा दीर्घोत्तरी प्रश्नांचा प्रश्न असेल। यामध्ये प्रत्येकी 3 गुणाचा असे 5 प्रश्न म्हणजे एकूण 15 गुणांचा हा तुमचा प्रश्न असणार आहे। या ठिकाणी बऱ्याचशा काही कृती सुद्धा तुम्हाला कराव्या लागतील। जसे काही तक्ते दिलेले असतील, तक्ते पूर्ण करा। आकृती दिलेली आहे, आकृती काढा आणि ती पूर्ण करा किंवा ओघ तक्ता पूर्ण करून योग्य त्या क्रमाने त्याची मांडणी करा। अशा प्रकारचे प्रश्न या प्रश्न क्रमांक 3 मध्ये असतील। परंतु एक लक्षात ठेवायचं आहे, यामध्ये असलेले उपप्रश्न हे प्रत्येकी 3 गुणांचे असे 5 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत। प्रश्न क्रमांक 4 हा आपला
5 गुणांचा असेल, यामध्ये एखादी आकृती दिलेली असेल, त्या आकृतीवरून 5 उपप्रश्न विचारलेले असतील किंवा परिच्छेद दिलेला असेल, त्या परिच्छेदावरून तुम्हाला प्रश्न विचारलेले असतील आणि त्याची उत्तरं तुम्हाला लिहायची असतील. अशा प्रकारे थोडक्यात हे आपल्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप तुमच्या समोर मांडलं. यात महत्त्वाचं असं लक्षात ठेवायचं आहे की प्रश्नांची उत्तरं लिहिताना कोणत्याही प्रकारची खाडाखोड करायची नाही. प्रश्नपत्रिकेमध्ये जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत त्या प्रत्येक मुद्द्याला अंडरलाईन करायचं आहे, अधोरेखित करायचं आहे. उत्तरपत्रिका ही सुटसुटीत असली पाहिजे. एका प्रश्नाचं उत्तर लिहून झाल्यानंतर एक ओळ सोडली गेली पाहिजे. दाटी करायला नको, जेणेकरून गुण लिहिताना त्या ठिकाणी अडचण येणार नाही. नवीन प्रश्नाची सुरुवात ही शक्यतो नवीन पानावरच करा. सांगितलेल्या सर्व सूचनांचं पालन करून त्या पद्धतीने आपण आपल्या या प्रथम सत्र परीक्षेची उत्तरपत्रिका तयार करायची आहे, सोडवायची आहे. सर्वांना प्रथम सत्र परीक्षेसाठी शुभेच्छा.